तर ऐन सणाच्या दिवसांमध्ये भाजीपाला चांगलाच महागलाय। मेथीची भाजी 60 रुपये वरती गेलेली आहे, तर वाल 20 ते 30 रुपये पावशेर झालेत। कोथिंबीर सुद्धा महागलेली आहे। पालेभाज्या मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली असतानाच महागलेल्या दिसतात। तर टोमॅटो, वांगी, हिरवी मिरची, दोडके यांच्या किमतीतही घसरण झालेली आहे। वांगी 60 रुपये किलो, हिरवी मिरची 20 रुपये पावशेर, शिमला मिरची 30 रुपयांची अर्धा किलो अशा स्वरूपात बाजारात दर गेलेत। तर गिलकी आणि दोडक्याची आवक वाढलेली आहे, त्यांच्या किमतींमध्ये घसरण आहे। तसंच 40 ते 50 रुपये किलोनं त्याची विक्री होतीये। उच्च प्रतीचा माल बाजारात दाखल झालेला आहे। शेवगा पुन्हा एकदा मात्र महागलाय आणि 50 रुपये पावशेर अशी विक्री होतीये। शेवग्याची आवक कमी होत असल्यानं किमतीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे। विक्रेत्यांकडनं देण्यात येणाऱ्या माहितीनुसार कोबी, फ्लॉवर, घेवडा, काकडी यांच्या किमतीमध्ये वाढ झालेली नाहीये। सर्वसामान्य ग्राहकांचा हा आवाक्यात आहे, त्यामुळे त्याची मागणी कायम आहे। काकडी 20 ते 30 रुपये किलो असून फळभाज्यांच्या किमतीत घट झाली आहे। पालेभाज्या मात्र मोठ्या प्रमाणात महागल्या।